नमस्कार फेसबुक फॅमिली. तर कसे आहात? मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे इंग्लंडमध्ये आज पाऊस झालेला आहे आणि पावसानंतर थोडं ऊनही पडलेलं आहे, पण तुम्हाला रस्त्यावर कुठे पाणी साचलेलं दिसत नाहीये, कारण खूप जोराचा पाऊस होता. पाणी साचायला हवं होतं. बाहेर येऊन बघते तर पाणी गायब. तर पाणी गेलं कुठं त्यावरून आठवलं की इथली ड्रेनेज सिस्टीम तर जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर मी ड्रेनेज बद्दल तुम्हाला काही माहिती देऊ इच्छिते. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर मग. तर भावांनो, तुम्ही बघू शकता इथे हे ड्रेनेज सिस्टीम आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा. तर इथे तारीख दिलेली आहे बघा, 30/12/99. तर 30/12/1999 साली हे इथं बसवण्यात आलेलं आहे. तर फिट केव्हा केलं त्याची ही डेट आहे. आणि बाकी सगळं कंपनीचं तुम्हाला इथं प्रोडक्ट ID वगैरे दिसेल. तर बाकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर कधी बसवलं याच्या तारखेसह हे लोखंडी ड्रेनेज इथे बसवलेले आहेत. तर माझ्या या व्हिडिओमध्ये दिगंबर सुद्धा तुम्हाला माहिती देऊ इच्छितात. तर बघूयात ते काय म्हणतायत. ड्रेनेजचा विषय काढल्यानंतर मला ड्रेनेज सिस्टमवरून आठवलं की आपल्या भारतातले जे ड्रेनेजचे जे झाकण असतात ते सिमेंटचे असतात. इथे जर झाकण बघितलं तर इकडे जरा, तर इथे जर झाकण बघितलं तर हे लोखंडी झाकण आहे. आणि जसं इथं मग सांगितलं 17/10/1999 साली हे झाकण बसवण्यात आलेलं आहे. आणि या झाकणाची कंपनी कोणती, काय, केव्हा बसवलं, तर हे झाकण 99 म्हणजे साधारण 23 ते 24 वर्ष झाले. याला अजून काही झालेलं नाही या झाकणाला. तर हे झाकण अजून 30 वर्ष असं चांगलं सुस्थितीत राहणार ते मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि त्याची फिनिशिंग जरी बघितली तर अतिशय उत्कृष्टरित्या त्याची फिनिशिंग केली. प्रत्येक ठिकाणी, या ठिकाणी जर बघितलं तर अशा प्रकारचे त्यांनी ड्रेनेज लाईन टाकलेली आहे रोडला. भरपूर पाऊस झाला आहे मगाशी. खूप पाऊस झाला की बघा असं त्यांनी बरोबर हे केलं आहे. तर ह्यातून ते पाणी पर्क्युलेट होऊन जातं. आता इथं जर ड्रेनेजचं झाकण दाखव, हे ड्रेनेजचं झाकण. तर हे ड्रेनेजचं झाकण जे आहे याची पण डेट असणार आहे याच्यावर पण. हे बघा, हे 27/4/2004 आहे हे झाकण. 27/4/2004. पण याला पण भरपूर वर्ष झालेली आहे. तर तुम्हाला वाटत असेल की इथे रहदारी कमी आहे, असं नाही. ही अशीच झाकणे तुम्ही भरपूर रहदारीच्या ठिकाणी देखील अशीच झाकण असतात आणि ते वर्षानुवर्ष टिकतात. आता ह्या झाकणाला जवळजवळ 23 ते 24 वर्ष झाली. अशाच प्रकारे झाकणं आपल्याकडे बसवायला हवे. सिमेंटची झाकणं असल्यामुळे प्रॉब्लेम असा क्रिएट होतो की सिमेंटचं झाकण असल्यामुळे ते तुटतात, त्याला खड्डा पडतो, मग त्यात आपली वाहने जातात, बरेच जण मृत्युमुखी पडतात. अशी भरपूर घटना झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ही सिस्टीम खरोखर चांगली आहे. दुसरी गोष्ट मी प्रकर्षाने इथे सांगू इच्छितो की हा रस्ता, आता हा जो आहे इथे कोणत्याही प्रकारचं इथे पेवर ब्लॉक टाकण्यात आलेले नाहीये. पेवर ब्लॉक टाकले तर इथे मेंटेनन्स असतो. पण हा फुटपाथ आहे मित्रांनो, हा पूर्णतः फुटपाथ आहे. आणि इथं पूर्णतः त्यांनी सिमेंटचं बनवलेलं आहे. हा फुटपाथ तुम्ही बघू शकतो. हा फुटपाथ पूर्णतः सिमेंटचं बनवलेला आहे. सिमेंटचं नाही म्हणताय ना, सिमेंट आणि डांबर यामध्ये मिक्स आहे. तुम्ही बघा, मला अजूनही कळलेलं नाही हे मटेरियल कोणतं आहे. आता ह्या फुटपाथला साधारण नाही, मी पाहिलेलं डांबर पण असतं त्यामध्ये. रस्त्याचं काम 30 वर्ष झाले असतील ह्या फुटपाथला. आणि पेवर ब्लॉक नसल्यामुळे मेंटेनन्सचा 0 खर्च असतो. कारण जर मेंटेनन्स वगैरे याला काही नाही, बघू शकतो आपण, तर 30 वर्ष झाल्याला काहीच झालेलं नाही. पेवर ब्लॉक असल्यावर आपल्याला वारंवार ते बदलावं लागतात, खालीवर होतात ते, खाली आणि खालीवर होतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे यांनी नुसतं दिसायला सुंदर नकोय, ते टिकाऊ पण पाहिजे आणि सेफ पण पाहिजे. ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांनी ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत मित्रांनो. तर निश्चितच मित्रांनो, यातून तुम्हाला काहीतरी समजले असेल. पण मी एक प्रकर्षाने सांगू इच्छितो, आपल्याकडचे जे ड्रेनेजचे झाकण आहे, जिथे लोखंडी झाकण असेल त्यांचं निश्चितच आपण स्वागत करायला हवं. पण जिथे नाही सिमेंटचे झाकण वापरतो आपण ड्रेनेजला, ते बदलून आपण लोखंडी बसवायला हवेत खरोखर मित्रांनो. त्यामुळे निदान भविष्यात तरी जे अपघात होणार आहेत ते टळतील. आणि फुटपाथमध्ये पण आपले बरेच पेवर ब्लॉकची आता पद्धत आलेली, ती नको आहे खरं. ऍक्च्युली दिसायला चांगलं दिसतात पण जनतेच्या पैशाचं त्यामुळे नुकसान होते. आणि त्यामुळे पेवर ब्लॉक नको, पेक्षा हे असं साधं असलेलं पण चांगलं आणि टिकाऊ पण आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आपल्या पेजवर घेऊन येत असते. बरेच जण मला कमेंट करतायत की तुम्ही ब्रिटन आणि भारतामध्ये कंपॅरिझन करत आहात. तर मी सुद्धा भारतीय नागरिकच आहे, मी काय इथलं नागरिकत्व घेतलेलं नाहीये. तर मी सर्वांना सांगू इच्छिते की मला असे
मेसेज किंवा कमेंट्स करू नका. आपल्या भारतामध्ये इथे ज्या गोष्टी नवीन आहेत त्या भारतीय लोकांना समजाव्या आणि आपल्या भारतामध्ये अशा पद्धतीचं काम केलं जावं यासाठी मी हे असे व्हिडिओ काढत आहेत. तर फ्रेंड, इथेच थांबूया आणि भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये.